सरावटी येथून जे गेल्या 6 महिन्यापासून जे मराठा आरक्षणाची ठिणगी पेटली आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी व मराठा लेकरांचं सर्व भविष्य अंधारमय झालेलं आहे, त्यामध्ये प्रकाश मालवण्यासाठी आम्ही सर्वजण केम मराठा समाजाच्या वतीनं आज पैदल दिंडी काढलेली आहे आणि हजारोच्या संख्येने आम्ही रेल्वेने मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथून आज जाणार. मराठ्याचा कैवारी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या आरक्षणाला त्यांची जी भूमिका आजपर्यंत त्यांनी मांडलेली त्यासाठी आज आम्ही केम ग्रामस्थ सर्व मिळून त्यांच्या मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी एक आज पायी रॅली आणि वाजतगाज सगळ्या गावातून मिरवणूक काढून त्यांच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहोत. आरक्षण संदर्भात पूर्ण गाव जागृती करण्यासाठी गावमध्ये काय काय तुम्ही नियोजन आखलं आहे? गाव जागृती करण्यासाठी पायी रॅली, प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत चौकात फ्लॅक्स आणि आम्हाला गावातून सर्व धर्माचा पाठिंबा मिळालेला आहे. आरक्षणापासून एक मराठा लाख मराठा. मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जो मराठा आरक्षणासंदर्भात जो आंदोलनाचा जो निर्णय घेतलेला आहे त्या आंदोलनाला आमच्या केमवासियांच्यातर्फे जाहीर पाठिंबा सर्वांच्या वतीनं व समाज बांधवाच्या वतीनं देण्यात येत आहे. मुंबईला जाण्याचं नियोजन कसं आहे तुमचं? हो, केममधील बहुसंख्य समाज बांधव आम्ही मुंबईला निघणार आहे व सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडणार आहे. अनुसरून आपण केममध्ये मराठा समाजाच्या वतीनं रॅली आयोजन केली होती. या रॅलीला केम गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करून आभार व्यक्त करतो. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे. तुम्ही कुठेही पुढे चालत झाला. आज उद्या मुंबईवर गेलात, परवा दिवशी दिल्लीवर जरी गेला तर आमची तयारी आहे तुमच्या मागे येण्याची. घेऊन उभारले. खरंच तुमच्या जरा जरी शिवून छत्रपतीचं रक्त असेल तर सरसवून उठला असेल तर तुम्ही आरक्षण दिलंच पाहिजे. नाही दिलं तर शेंडाची अवलाद तुम्ही आज ना उद्या तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. नाही दिलं तर लोकसभा डिक्लेअर झालेले आम्ही एकही पुढारी केम मध्ये येऊ देणार नाही. आणि चालू समाजाचे एक तुकडे घेऊन गेलेले आहेत. तर आपण जे गावातील राहिलेले बाकीचे समाजाचे काही लोक असतील त्यांना बळकटी देण्यासाठी आपण आता मागास सांगितलं आपल्या गावातील लोकांनी की आपण बसणार आहे. पाठीमागं बऱ्याच दिवसापासून आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी आपले बरेच बांधव झगडत आहेत. आपण कुणाच्याही ताटातलं आरक्षण मागत नाही, आपण कुणाला अन्याय करत नाही, आपण आपल्या हक्कासाठी भांडत आहे.